यावेळी उपस्थित होते। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराही हजर होता। दिल्लीतल्या आंदोलनाला सोशल मीडियावर पाठिंबा दिल्यावर आज ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। तर राज्यभरात विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले। पुणे, ठाणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन, मोर्चे आणि निदर्शनं करण्यात आली। पुण्यात शनिवार वाड्यापासून सीजेपीच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनासाठी शनिवार वाडा परिसरात तरुणांची मोठी गर्दी झाली होती। ठाण्यातील राबोडी परिसरात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन झालं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात मेलडी चॉकलेट्स घेऊन अनोख्या पद्धतीने निषेध केला। नागपूरच्या संविधान चौकात कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन झालं। विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि संबंधित घटनेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारविरोधात रोष व्यक्त केला। देशव्यापी आंदोलनाला छत्रपती संभाजीनगरमधील वकील संघटनांनी पाठिंबा दिला। वकिलांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना समर्थन देत निषेध व्यक्त केला। तर या आंदोलनावर राज्यभरातल्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, बघूया। जे स्टुडंट फेस करतात आता ते आम्ही खूप वर्षापासून करतोय, म्हणून त्यामुळे आमचा स्टुडंटला सपोर्ट आहे। आणि राजीनामा का मागतोय तर एक सिस्टम सुधारायचं असेल तर जो माणूस वरती आहे त्यांनी राजीनामा दिला तर खाली सिस्टम सुधारायला मदत होते, एक अकाउंटेबिलिटी येते। सो तेच आमचं मागणं आहे की स्टुडंट्सला सपोर्ट केला पाहिजे आणि सिस्टम सुधारलं पाहिजे। पेपर फुटेमुळे माझं भरपूर नुकसान झालंय। पहिल्या वेळेस झालं असतं तर कुठेतरी गव्हर्नमेंट ऍडमिशन मिळालं असतं, पण आता होईल की नाही याची पण भीती आहे। आता काय घ्यायचं ठरवलंय? मग आता काउन्सिलिंग वगैरे चालू आहे। पण फ्री आत्ताचे जे 383 त्याच्या आधी किती येण्याची अपेक्षा होती? त्याच्या आधी 500 पर्यंत आले होते। आपल्या महाराष्ट्रातला एक माणूस अभिजित दिपके जो दिल्ली जंतर मंतरला बसलाय, त्याच्या पाठिंबाची आम्ही इथे उभे आहेत आणि सगळे स्टुडंट्स, युनियन स्टुडंट्स, सगळे स्टुडंट सोबत आम्ही उभे आहेत इथे। आम्ही सगळ्यांना एक विनंती करतो की धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा तुम्ही मागा, त्यांना इस्तीफा द्यायलाच पाहिजे आणि स्टुडंटला न्याय मिळालाच पाहिजे। घरचे तर मला कष्टांनी त्यांच्या कष्टांनी मला 2 वर्ष त्यांनी क्लासची फी भरून मला शिकवलं, पण जे नंतरून सेकंड अटेम्प्ट झाला त्यामध्ये पण तो पेपर फुटी झाला, पण त्यामुळं जास्तच खचले गेले। तर मग हे पेपर काय डबल देण्यात येत नाही, म्हणजे गरीब घरच्यांच्या मुलांना पेपर द्यायची इच्छा असून उपयोग नसतो। इच्छा जरी असली तरी ती 2027च्या नीट मध्ये पेपर लीक होणार नाही याची गॅरंटी आम्हाला कोण देणार? कारण आता जे वार्षिक नुकसान झालंय, आता आमचा अकॅडमिक जो लॉस झालाय त्याची भरपाई सिस्टीम करणार की नाही अजून हे समजलेलं नाहीये। तर दादरच्या शिवाजी पार्कवर 26 जुलैला होणार